बायबलमधील भविष्यवाण्यांमध्ये एक खूप मोठा आणि तितकाच गूढ प्रश्न दडलेला आहे. तो म्हणजे अंतिम न्यायाच्या दिवशी त्या महान श्वेत सिंहासनावर नक्की कोण बसलेलं असेल. चला तर मग आज एका जबरदस्त धर्मशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे या रहस्याचा आपण शोध घेऊया. हे बघा, ही कल्पना येते दानिएलाच्या पुस्तकातून. यात एका अत्यंत शक्तिशाली व्यक्तीचं वर्णन आहे. अतिप्राचीन. विचार करा, त्यांचं वस्त्र एकदम बर्फासारखं पांढरशुभ्र, डोक्याचे केस शुद्ध लोकरीसारखे आणि सिंहासन तर चक्क अग्नीच्या ज्वालांसारखं. खरंच अंतिम न्यायाचं किती प्रभावी आणि गंभीर दर्शन आहे हे. तर हे अतिप्राचीन नक्की आहेत तरी कोण, हेच तर मूळ प्रश्न आहे. त्यांचं वर्णन तर खूप भव्य आहे, पण त्यांची खरी ओळख काय? ते पितादेव आहेत की आणखी कोणी? याच एका प्रश्नावरून धर्मशास्त्रामध्ये खूप मोठी चर्चा सुरू होते आणि आज आपण याच चर्चेतले वेगवेगळे पुरावे तपासणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. स्वर्गातील एक सिंहासन. या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आधी आपण अंतिम न्यायाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. दानिएलाच्या दृष्टांतानुसार हे जे महान श्वेत सिंहासन आहे ना, ते न्यायाचं प्रतीक आहे. आणि तिथे पुस्तके उघडली जातात. याचा अर्थ काय? तर प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा, विचारांचा, अगदी मनातल्या हेतूंचा सुद्धा हिशोब मांडला जातो. हे आपले नेहमीचं न्यायालय नाहीये, तर हा संपूर्ण सृष्टीसाठीच्या अंतिम निवाड्याचा क्षण आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, पिता देवाच्या बाजूने युक्तिवाद. बरं, या रहस्यामधलं जे पहिलं आणि सगळ्यात स्वाभाविक उत्तर वाटतं, त्यासाठीचे पुरावे आता आपण तपासूया. पहिली गोष्ट म्हणजे अतिप्राचीन ही जी उपाधी आहे ती थेट पितादेवाकडेच इशारा करते, कारण ती कालातीतपणा आणि सर्वोच्च अधिकार दाखवते, जे परंपरेनुसार पित्याशीच जोडलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दृश्यच अंतिम न्यायाचं आहे आणि अनेकांना वाटतं की ही भूमिका फक्त आणि फक्त पित्यादेवाचीच असू शकते. म्हणजे वरवर पाहता असं वाटतं की प्रकरण इथेच संपलं. न्यायाधीश पिता देवच आहेत, बरोबर? पण थांबा, पवित्र शास्त्रामध्ये गोष्टी दिसतात तितक्या सरळ नसतात. ह्या कथेला पुढे एक मोठं अनपेक्षित वळण आहे. आणि हे वळण येतं आपल्या तिसऱ्या भागात, पुत्र न्यायाधीश म्हणून. चला आता आपण काही असे पुरावे पाहूया जे आपल्या आधीच्या निष्कर्षाला थेट आव्हान देतात. योहान 5:22 मध्ये एक अक्षरशः धक्का देणारा विधान आहे. ते असं की पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर त्याने सर्व न्याय पुत्रावर सोपवला आहे. आता बघा, हे वचन दानिएलाच्या दृष्टांताच्या आपल्या आत्तापर्यंतच्या समजुतीला पूर्णपणे छेद देतं. मग आता प्रश्न पडतो की हे शक्य कसं आहे? म्हणजे एका ठिकाणी पिता न्यायाधीश आहेत असं दिसतंय आणि दुसऱ्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे लिहिलंय की सर्व न्याय पुत्राला दिला गेला आहे. हे तर एक मोठं धर्मशास्त्रीय कोड आहे आपल्यासमोर की दोन वेगळ्या व्यक्ती एकाच भूमिकेसाठी कशा काय असू शकतात. पुढचा भाग आहे भाग 4, 2 भूमिकांचा ताळमेळ. ह्या कोड्याचं उत्तर कदाचित विभाजनात नाही तर एकतेमध्ये आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला पिता आणि पुत्र यांच्यातल्या खास नात्याचा शोध घ्यावा लागेल. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, पवित्र शास्त्रामध्ये पिता आणि पुत्र या दोघांनाही अल्फा आणि ओमेगा असं म्हटलंय, म्हणजे सुरुवात आणि शेवट. यातून काय दिसतं तर अधिकार विभागलेला नाहीये, तो शेअर केला गेलाय. पुत्र जे काही करतो ते पित्याच्याच अधिकाराने करतो, त्यामुळे त्यांच्या कामात एकता दिसते, विरोधाभास नाही. आपलं मूळ विश्लेषण हे अगदी सोपं करून सांगतं. ही फक्त अधिकाराची देवाणघेवाण नाहीये. होतं काय की पिता सर्व न्याय पुत्राकडे सोपवतात, मग पुत्र पित्याच्याच नावाने आणि त्यांच्याच इच्छेनुसार काम करतात. आणि म्हणूनच पुत्राने केलेला न्याय हा पित्याचाच न्याय असतो. हे एक परफेक्ट टीमवर्क आहे असं म्हणता येईल. आणि येशू स्वतः याबद्दल काय म्हणतो ते ऐका. मी स्वतःहून काहीही करू शकत नाही. माझा न्याय योग्य आहे, कारण मी स्वतःला नाही तर ज्याने मला पाठवले आहे त्याला संतुष्ट करतो. ह्या एका वाक्यातच पुत्राच्या भूमिकेचं सगळं सार आलं आहे. तो एक असा परिपूर्ण न्यायाधीश आहे जो पित्याच्या इच्छेशी एकरूप होऊन काम करतो. आता आपण 5व्या भागाकडे वळतो, दैवी न्यायाचे स्वरूप. आपलं मूळ विश्लेषण असं सांगतं की सिंहासनावर कोण बसलंय, यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न हा आहे की दैवी न्याय कसा असतो. कारण हा न्याय केवळ शिक्षा देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो प्रेम आणि नीतिमत्तेवर आधारलेला आहे. म्हणजे हा न्याय काही आंधळेपणाने शिक्षा देत नाही. इथे प्रत्येक गोष्टीचा खूप बारकाईने विचार केला जातो. व्यक्तीचा हेतू काय होता, त्याने कृती काय केली, या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. उदाहरणार्थ, मनात द्वेषाचा विचार येणं आणि प्रत्यक्ष हत्या करणं, या दोन्ही गोष्टींना सारखी शिक्षा नसते. दैवी न्यायामध्ये चांगल्या हेतूंना आणि संयमालाही महत्त्व आहे.
तर मग यामागचा मूळ मुद्दा काय आहे? तो हा की देवाने सृष्टीला स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. कशासाठी? तर अनुभवातून शिकण्यासाठी आणि देवावर खरं प्रेम करण्यासाठी. पण जिथे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे तिथे पाप करण्याची शक्यताही आलीच. आणि म्हणूनच क्रॉस हे देवाच्या प्रेमाचं अंतिम उत्तर मानलं जातं, जे न्याय आणि कृपा या दोन्हींचा मेळ घालतं. आणि आता आपण येतो शेवटच्या भागाकडे. सिंहासनावर कोण बसले आहे? तर मग पिता आणि पुत्र दोघांच्या बाजूचे पुरावे तपासल्यावर आणि दैवी न्यायाचं स्वरूप समजून घेतल्यावर आपला स्रोत नेमक्या कोणत्या निष्कर्षावर पोहोचतो? तर निष्कर्ष असा निघतो की त्या महान श्वेत सिंहासनावर पुत्र बसलेले असण्याची शक्यताच सर्वात जास्त आहे. यामागचं कारण असं दिलं जातं की पुत्रावर सर्व शत्रूंवर अगदी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवण्याची जबाबदारी आहे. आणि हे काम अंतिम न्यायाच्या नंतरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तोच न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसणं जास्त तर्कसंगत वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मूळ स्रोत यावर खूप जोर देतो की हा काही विभाजनाचा मुद्दा नाही. सिंहासनावर पिता बसोत किंवा पुत्र, देवाचा अधिकार आणि न्यायाचं स्वरूप बदलत नाही, कारण ते दोघे एक आहेत. आणि त्यामुळे पुत्राची उपासना करणं हे पित्याचीच उपासना करण्यासारखं आहे. आणि शेवटी हा एक विचार जो आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतो. जर अंतिम न्याय हा केवळ शिक्षा देण्याचा दिवस नाही, तर देवाच्या परिपूर्ण प्रेमाचे एक प्रदर्शन असेल, तर मग आपल्या न्यायाबद्दलच्या आणि दयेबद्दलच्या कल्पनांचा अर्थ काय लागतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?